नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सकाळ सकाळी वातावरण एवढं छान झालेलं आहे आणि आता मी बघा देवपूजा करत आहे. मी कडधान्याची आमटी बनवते आणि मेथीची भाजी, भात, चपाती, भाकरी आमच्या दोन्ही होतात. म्हणजे मुलं चपाती खातात आणि मोठे ते भाकरी खातात. आता जेवणाची तयारी चालू आहे. सकाळचे वाजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही 9 वाजलेले आहेत. कारण की गावी जेवण लवकर होतं, म्हणजे 12 वाजेपर्यंत आम्ही जेवतो. तर आता आम्ही जेवण करते. सगळ्या मुलांना नाश्ता दिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर आई पण बसलेल्या आहेत. आता हे सगळे नाश्ता करणार आणि मस्त खेळायला जाणार आहेत. बघा आता तुम्ही बघू शकता, इथे ही मेथीची भाजी झालेली आहे आणि ही कडधान्याची आमटी बनवलेली आहे. हा भात झालेला आहे आणि आता ह्या बघा मुलांपुरती चपात्या करणार आहे मी. इथे ते भिजत ठेवलं होतं कारण की आता फक्त 11च वाजलेत. भाजी झालेली आहे आणि कडधान्याची आमटी झालेली आहे, भात झालेला आहे. आता मी चपात्या करणार आणि मग त्याच्यानंतर भाकरी होणार आणि मग मुलांना जेवायला वाढणार. कारण ते ऑलमोस्ट आता 11 वाजलेले आहेत. त्यांना एक 12 वाजेपर्यंत मी जेवायला वाढेन. इथे तरी गावामध्ये आमच्या लोक 10 10:30ला जेवतात. आता मध्येच ना एप्रिलच्या स्टार्टिंगला हे आणि आई आल्या होत्या गावी. आमची जत्रा असते, सॉरी चैत्र असते, त्यावेळी आले होते. तर तेव्हा 1-2 बायकांना बोलून घर साफ करून घेतलेलं आहे ऑलमोस्ट सगळं. आणि आता काहीच क्लीन करायचं असं ॲज सच नाहीये. तर आता फक्त आम्ही काय करतो, सगळ्या गोष्टी सेट करतोय आणि व्यवस्थित ठेवतोय. कारण की आम्हाला इथे म्हणजे पूर्ण मे तरी आम्ही इकडेच आहोत. तर सगळ्या गोष्टी सेट करून ठेवतोय. बघा असं जेवण वाढलेलं आहे आता मुलांना. आता तुम्ही पाहू शकता असं जेवून दुपारी मुलं असे खेळत असतात घरामध्ये सगळे एकत्र आणि ह्यांचे वेगवेगळे खेळ असतात. आता इथे हे तर आम्ही सगळे आता चाललो आहोत पाटाला आंघोळीला. पाट म्हणजे काय तुम्हाला सांगतो आधी. पाट म्हणजे जे इरिगेशन असतं, जिथून मेन पाणी येतं. इरिगेशन म्हणजे गव्हर्नमेंटच्या इरिगेशन कडून जे पाणी येतं ते पाणी नंतर मग शेताला सोडलं जातं. तर त्या पाण्याचा एक हौद असतो खूप मोठा आणि तिथून ते पाणी मग डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर त्या ठिकाणी आम्ही पोहायला चाललो आहोत. तिथून ते पाणी मग सगळ्या गावामध्ये सगळीकडे जातं. तर कुठल्या तरी एका पाटामध्ये मग आम्ही आंघोळ करणार आहोत. जिथे थोडासा जास्त खड्डा असेल त्या ठिकाणी आम्ही आंघोळ करणार आहोत. तर चला आपण जाऊया डायरेक्ट तिकडे. आता एन्जॉय. आता कृष्णलला आणि अभंगाला घेतलेलं आहे कारण की थोडस लांब आहे आणि दोघं चालू नाही शकणार. दोघं पण लहान आहेत ना. बाकी मुलांना सांगितलं आम्ही चालत या. आणि हे पाहू शकता, हे आमचं मस्त गाव आहे. किती छान वाटतं. हे सगळं ऊसाचं हे ऊस आहे हा. आता आणि हे हा असा बघा पाट असा असतो. पाट असतो. इरिगेशन पासून हे असं पाट वाहत वाहत येतो आणि मग असं कुठल्याही ठिकाणी जिथे जास्त खड्डा असेल त्या ठिकाणी आम्ही विचार करतोय की पोरांना पोहायला जायचं. माझं नाव अभंग आहे, हिचं नाव कृष्णल आहे आणि मी हा माझा भाऊ आहे, मी हिची बहीण आहे. आता मी पाटात जाणार आहोत. सो हा आहे पाट. आणि समोर एक्झॅक्टली मागच्या साईडला इरिगेशन आहे आणि इरिगेशनचं पाणी कंटिन्युअसली इथून वाहत असतं आणि हेच पाणी मग अख्ख्या गावामध्ये जातं असं पाईपलाईनने. मध्ये त्यांनी एक असं काय म्हणतात त्याला चर मारलेली आहे आणि त्या चरीतून ते पाणी कंटिन्युअसली जात असतं. तर हे ज्यांची घरं चरीच्या जवळ आहेत ते लोक ह्या पाण्याचा कंटिन्युअस 24/7 उपभोग घेत असतात
आणि आम्ही मे महिन्यात आलो की मग आम्ही आंघोळीच्या साठी ह्या पाण्याचा असा उपभोग घेतो. ना इथे मी आंघोळ करायला आंघोळ म्हणजे दुपारची एक मजा. जसं आपण स्विमिंग करत असतो मुंबईला स्विमिंग पूल मध्ये, असं त्यांचा हा आता एक पूल असणार आहे. आणि दुपारची वेळ आता आमची अजून मुलं येत आहेत, तर ती सुद्धा तुम्ही पाहिलेली आहेत. तर त्यांना घेऊन आम्ही आता पाठामध्ये मस्त मजा जाणार करणार आहे. येस, आम्ही दोघांना जाणार आहेत, पण मुलं मस्त मजा करणार आहेत. आणि ते तुम्ही हे तुम्हाला बघालच ते नक्कीच कशी मजा करतात. आम्ही तुम्हाला तो ब्लॉग मध्ये दाखवूच. आणि अशीच आम्ही गावात आहे ना अशीच मजा करत असतो. म्हणजे बरंच काय असतं, पण काय काय नक्की दाखवू तुम्हाला, म्हणजे प्रश्नच पडत असतो. पण नक्की जेवढं जमेल तेवढं तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. चला, सगळे मुलं आहेत ना अभंग आणि कृष्णल सोडून बाकी सगळे चालत आलेले आहेत. जवळच आहे, म्हणजे 5 मिनिटं अंतर आहे. चला या आता पटापट. आता बघा हे जे गावातली मुलं आहेत ना त्यांना कसं एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे ते पटकन जात आहेत. आणि हे आमची मुलं थोडासा वेळ लागतो त्यांना. वाव, मस्त. खोल कुठे आहे? वरच उभा राहून दाखव. हा. आणि आमची मुलं ही हळूहळू जात आहेत. तर हे बघा गावच्या साईडला हे असं गारेगार विकलं जातं, ज्याच्यामध्ये एक ट्रे असतो आणि त्याच्यामध्ये कुल्फी आईस्क्रीम, गावाकडची कुल्फी आईस्क्रीम विकली जातात. ही गावाकडची मजा. हो, बस ह्याची मजा असते आणि बर्फाच्या गोळ्याची सुद्धा मजा असते. म्हणजे खूप छान लागतं. एन्जॉय. कोणाकोणाला पाहिजे या. या सगळे लवकर या. इकडे इकडे माझं बाळ. सो आता असं एकंदरीत सर्व कार्यक्रम आटोपलेला आहे. पोरांचं आंघोळ झालेली आहे, त्यानंतर त्यांचे कपडे सुद्धा बदलून आता ना सगळे त्यांचे कपडे पॅक करते, टॉवेल वगैरे. अभंग आणि कृष्णा लिटरली पाणी गार असल्यामुळे थरथरायला लागले. त्यांना आता आम्ही पाण्याच्या बाहेर काढलं आणि आता आम्ही आमचा कार्यक्रम आटोपलेला आहे. चला घरी जाऊया. आता आम्ही मुलांना घरी सोडलेलं आहे आणि आता म्हणजे आमच्या पुढच्या गावामध्ये एक बेकरी आहे, तिकडे थोडंसं आम्ही खायला आणायला चाललोय. म्हणजे चहा वगैरे बरोबर खाता येईल आणि मुलांना सुद्धा थोडंफार काहीतरी. हे बघा, हे किती मस्त वाटतंय का. असे हाताला लागेल असते सगळे. हे बघा, हे बघा, एवढे मोठे मोठे आंबे आहेत. छान छान. अशीच आमची फुल मजा असते. आम्ही गावी आलो, पेट्रोल नव्हतं कारण की आम्ही गावी कालच आलो, त्याच्यामुळे पेट्रोल संपलेलं. तर पेट्रोल सुद्धा भरलं आणि रस्त्यावरती इथे ना आम्हाला कलिंगड दिसलंय, तर ते कलिंगड पण घेतो. मला दाखवतेच मी. कितीला बोलात कलिंगड? 100ला 2. प्रॉपर हे ओरिजिनल देवगडाचे आंबे आहेत. आम्हाला इथे हायवेवर, आमच्या गावाच्या जवळचा हायवे आहे, तिथे आम्हाला विकत मिळाले. मी आता हे 3 डझन घेतले आहेत. बघू.
आणि आता मी खाऊन पण त्यांनी टेस्टला दिलेले आहेत आणि गोड आहेत आंबे, तुम्ही इथून नक्की घेऊ शकता. शिवांश, अभंग, कृष्णल हे त्यांच्यासाठी आता घेतलेलं आहे आणि हे आम्हाला आता घेतलेलं आहे. मस्का पाव म्हणतात त्याला. मुंबईला असे मिळतात आणि गावाला हे असे मिळतात. बघू शकता मी आंब्याची पेटी घेतलेली आहे. आम्ही 4 डझन आंबे घेतलेले आहेत, पण त्यांनी आम्हाला पेटी दिलेली आहे कारण की ही पेटी 6 डझनची आहे ना. 6 डझनची पेटी आहे ही आणि आम्ही दोघं चाललो आहोत. हे बघा रस्ता एवढा सुंदर आहे हा, तुम्हाला दाखवते मी. आता आमचं घर आलेलं आहे. हे बघा. आणि आता आम्ही पोहोचलो. अर्धेक आणि शिवांश तुम्ही जा, तुम्ही जा. पकडा लागेल खेळ. खेळ लागेल. शिवांश हेल्प कर त्याला. हेल्प करते एका साईडला धर तू. आईस्क्रीम आईस्क्रीम घेतलं मी. जावा जावा आतमध्ये देतो. देतो देतो ना. दे ना. अरे तुम्ही आत तर चला. चला दे पहिल्या छोट्या वस्तू अरे यार ह्याला. वाव. आणि कृष्णलने पहिलाच घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे चमचे आहेत. अद्वैत तू करून दे त्यांना. तुम्ही आता बघू शकता आम्ही आता आमच्या टेरेसवर झोपलेलो आहोत. टेरेसवर झोपायची मजा एकदम वेगळीच असते. हे बघा सगळे मस्त झोपलेले आहेत. हे दोघं बघा कसे झोपलेले आहेत आणि हा शिवान झोपलेला आहे आणि हा अभंग इथे बघ, अद्वैत इथे बघ. चला मंडळी, आता ह्या व्हिडिओचा मी एंड इथेच करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.